महत्त्वाची बातमी. पदवीधर वेतनश्रेणी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात. महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय. नमस्कार मित्रांनो. उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता 6वी ते 8वीवर नियुक्त शिक्षकांच्या पदवीधर वेतनश्रेणीच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर आता महाराष्ट्र शासनाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे, शिक्षकांवर याचा काय परिणाम होईल आणि पुढे काय होऊ शकते, चला सविस्तर जाणून घेऊया. पत्रात नेमके काय आहे? रीट याचिका क्रमांक 5563/2022 मध्ये नागपूर खंडपीठाने 8 मे 2026 रोजी दिलेल्या निर्णयाचा सारांश पुढील प्रमाणे आहे. उच्च न्यायालयाने काय म्हटले? 13 ऑक्टोबर 2016च्या शासन परिपत्रकातील कलम 3 तपासण्यात आले. या कलमानुसार इयत्ता 6वी ते 8वीला शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी फक्त 1/3 शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणी देण्याची तरतूद होती. न्यायालयाने म्हटले की समान काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये असा भेदभाव करण्यामागे कोणतेही वाजवी कारण नाही. त्यामुळे कलम 3 हे भेदभावपूर्ण असून संविधानातील कलम 14 समानतेचा अधिकारचे उल्लंघन करणारे आहे. तसेच RTI कायद्याच्या उद्देशाशी विसंगत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने पुढील आदेश दिले. संबंधित याचिकाकर्त्या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ द्यावा. जे शिक्षक नियुक्तीपासूनच आवश्यक पात्रतेसह कार्यरत होते त्यांना नियुक्तीच्या तारखेपासून लाभ द्यावा. ज्यांनी सेवा काळात आवश्यक पात्रता मिळवली त्यांना पात्रता मिळालेल्या तारखेपासून लाभ द्यावा. थकबाकी 8 आठवड्यात अदा करावी. राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात का गेले? 2 जुलै 2026च्या शासनपत्रात स्पष्ट नमूद आहे की या निर्णयामुळे शासनावर आर्थिक भार पडू शकतो. म्हणून विधी व न्याय विभागाच्या मंजुरीने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पिटिशन SLP दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सरकारी वकिलांशी समन्वय साधून प्रकरणाची पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाची बाब, या निर्णयाचा लाभ आपोआप सर्व शिक्षकांना लागू झाला आहे असे या निकालात स्पष्टपणे म्हटलेले नाही. न्यायालयाचा आदेश त्या याचिकेतील याचिकाकर्त्यांबाबत आहे. पुढे हा लाभ इतरांनाही लागू होईल का, याबाबत पुढील न्यायालयीन किंवा शासकीय निर्णय महत्त्वाचा ठरेल. तसेच शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याने अंतिम कायदेशीर स्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असेल. या पत्रामुळे उच्च न्यायालयाचा निकाल रद्द झाला आहे किंवा स्थगित झाला आहे असे म्हणता येत नाही. केवळ सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय झाला आहे. हे पत्र शालेय शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक नागपूर यांना पाठवले आहे. शासनाने कोणत्या सूचना दिल्या? पत्रातील सूचनांनुसार सरकारी वकिलांशी तात्काळ संपर्क साधावा. प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. सर्वोच्च न्यायालयात SLP दाखल करण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करावी. सुनावणी दरम्यान शासनाची बाजू प्रभावीपणे मांडावी. सर्वोच्च न्यायालयाकडून मिळणाऱ्या पुढील आदेशाची माहिती शासनाला द्यावी. याचा शिक्षकांवर काय परिणाम होईल? सध्या या पत्रामुळे कोणत्याही शिक्षकांची पदवीधर वेतनश्रेणी रद्द झालेली नाही. तसेच उच्च न्यायालयाचा निकाल आपोआप रद्द होत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणे आणि अंतिम निर्णय होणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय वेगळा आदेश देत नाही तोपर्यंत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. पुढे काय होऊ शकते? सर्वोच्च न्यायालय SLP स्वीकारू शकते, नोटीस जारी करू शकते, आवश्यक असल्यास अंतरिम आदेश देऊ शकते किंवा अंतिम सुनावणीनंतर निर्णय देऊ शकते. म्हणूनच या टप्प्यावर कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पत्रात फक्त सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा निर्णय आणि त्यासाठीच्या प्रशासकीय सूचना दिलेल्या आहेत. निष्कर्ष, या पत्रामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की
महाराष्ट्र शासनाने नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या प्रकरणाचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशांवर अवलंबून असेल. या प्रकरणातील पुढील प्रत्येक अपडेट, सुनावणी तारीख आणि सर्वोच्च न्यायालयातील घडामोडी आम्ही तुम्हाला सर्वप्रथम देत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.